हे जे तालुके आहेत या ठिकाणी कोण येत आहेत मला तिथून की दबाव आमच्यावर खूप आहे, आम्हाला उचलून बंगल्यावर घेऊन जात आहे। दादा राज यांचा आहे 25 वर्ष यांना आपण सत्ता दिली। 25 वर्ष एका व्यक्तीला जर का आपण देत असेल, ही दादागिरी करण्याची गरज पडत असेल किंवा लोकशाहीमध्ये 5 वर्ष हे खूप होतात। सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये निवडणुकाची रणधमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जिकडे पाहावं तिकडे राजकीय उमेदवारांची चर्चा जोरदारपणे सुरू आहे, रंगू लागलेली आहे की कोणता उमेदवार निवडून येईल, कोणता उमेदवार पराभूत होईल, कोणाला किती मतं पडतील, कोणाची हवा आहे, कोणाची हवा नाही आहे। सध्या अशी चर्चा राज्यभरात रंगू लागली। पण मात्र यामध्ये राजकीय पक्षांचे मोठमोठे नेते आहेत, यांची चर्चा जरा जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसते। पण मात्र काही असे सुद्धा अपक्ष उमेदवार आहेत, त्यांची सुद्धा चर्चा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे। आणि त्याच अपक्ष उमेदवारांपैकी एक उमेदवार आहेत ते म्हणजे मंगेश साबळे। आता मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत, अपक्ष उमेदवार आहेत आणि ते एका गावचे सरपंच आहेत। मग एका गावचे सरपंच असल्यामुळं आणि त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळं ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते। त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते आणि ते आता जालना लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, म्हणून त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। राज्यभरामध्ये त्यांची चर्चा जोरदारपणे सुरू आहे। नेमकं मंगेश साबळे यांचं काय होईल, कशा पद्धतीनं होईल, कारण की मंगेश साबळे यांच्या समोर अनेक मोठमोठी आव्हानं आहेत। कारण की या जालना लोकसभा मतदारसंघामधून जे भाजपचे उमेदवार आहेत रावसाहेब दानवे हे मागच्या 25 वर्षापासून उमेदवार आहेत आणि मागच्या 25 वर्षापासून ते सातत्याने या ठिकाणी निवडून येतात। आता रावसाहेब दानवे यांना महाविकास आघाडीकडून टक्कर देण्यासाठी कल्याण काळे हे सुद्धा मैदानात आहेत आणि 2009च्या निवडणुकामध्ये कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना एक जोरदार टक्कर दिली होती आणि अवघ्या 8,000च्या मताच्या फरकानं कल्याण काळे यांचा पराभव झाला होता आणि रावसाहेब दानवे यांचा विजय त्या ठिकाणी झाला होता। पण मात्र आता परिस्थिती वेगळी आहे आणि अशा वेगळ्या परिस्थितीमध्ये 2024ची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये आता या दोघांमध्ये तिसरा उमेदवार समोर आला आणि तो म्हणजे मंगेश साबळे। आता मंगेश साबळे यांच्यासमोर कोणाचं आव्हान असणार आहे, कशा पद्धतीचं आव्हान असणार आहे आणि मंगेश साबळे ज्या पद्धतीनं प्रचार प्रसार करतायत, ज्या ज्या गावातल्या लोकांना भेटी देत आहेत, त्या गावातले लोक नेमकं मंगेश साबळे यांना फोन करून काय सांगतात, हे मंगेश साबळे यांनी काय सांगितलंय बघा हा व्हिडिओ। तसेच जाफराबाद, भोकरदन, बदनापूर हे जे तालुके आहेत या ठिकाणी कोण येत आहेत मला तिथून की दबाव आमच्यावर खूप आहे। आम्ही स्टेटस जरी ठेवलं तर आमच्या घरी येऊन सरपंच पार्टीचे असतील, एखाद्या विशिष्ट पार्टीचे दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, आम्हाला उचलून बंगल्यावर घेऊन जात आहे। ठीक आहे, आता या सगळ्या गोष्टी इलेक्शन म्हटल्यावर होणार। दादा राज यांचा आहे 25 वर्ष यांना आपण सत्ता दिलेली आहे। मायबापा मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की 25 वर्ष एका व्यक्तीला जर का आपण देत असेल आणि 25 वर्ष एखादा माणूस जर का सत्तेत राहत असेल आणि तरी सुद्धा त्या माणसाला ही दादागिरी करण्याची गरज पडत असेल किंवा मतदान मागायची गरज पडत असेल तर ही शोकांतिक आहे। लोकशाहीमध्ये 5 वर्ष हे खूप होतात, 10 वर्ष खूप होतात, मात्र 25 वर्षानंतर सुद्धा तुम्ही काहीच न करता परत मलाच मोठं करा, परत मलाच ते 2.5-3 लाख रुपये मला जे पगार भेटतं ते मलाच द्या, माझ्याच पोरांना परत आमदार खासदार होऊ द्या, माझ्याच सुनांना परत जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ द्या, माझ्याच लेकीला परत आमदार होऊ द्या, हे तुमच्या आशा बाळगणं हे तुमच्यासाठी ठीक आहे, पण आमच्या लेकरा बाळांचं काय हो, आमच्या शेतकऱ्यांचं भविष्याचं काय, आमच्या हमी भावाचं काय, आम्हाला रात्री शेतकऱ्याला तुम्ही रात्री 12च्या नंतरचं काय, या ठिकाणी पाण्याचं 15-15 दिवस प्यायला पाणी नसतं, त्या पाण्याचं काय। आणि म्हणून ही तुमच्या विरासत मध्ये मिळालेली खुर्ची नाहीये, निजामशाहीकडनं, आदिलशाहीकडनं किंवा इंग्रजांकडनं आलेली शकते। तुम्ही एकही काम मागच्या या ठिकाणी 25 वर्षात केलं नाही आणि आता तुम्ही या दबाव तंत्र वापरत आहात, यंत्रणेचा वापर करत आहात। याविषयी आम्ही तक्रार या ठिकाणी करणार आहोत, पण आम्हाला माहिती आमची दखल घेतल्या जाणार नाही। पण तरीही प्रामाणिकपणे या लोकशाहीच्या उत्साहाला आम्ही समोर जात आहोत आणि म्हणून सर्व तरुण बांधवांना मी आवाहन करतो की ठीक आहे, येऊ द्या, तुमच्यावर दबाव येऊ द्या, पण मनातून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला गुलाम व्हायचं नाहीये, आपल्याला यांच्या दबावाला बळी पडायचं नाहीये, आपल्याला स्वतः लढावं लागणार आहे, आपल्याला स्वतः रिंगणात उतरावं लागणार आहे। आपल्या आई वडिलांना, आपल्या ताईला, आपल्या बहिणीला सोबत घेऊन आपल्याला ही लढाई जिंकावी लागणार आहे।
आणि तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. ऐकलं मंगेश साबळे यांनी काय सांगितलं? मंगेश साबळे यांनी सांगितलं की 25 वर्ष सत्तेत असणारे आता दादागिरीची भाषा करू लागलेत, त्या जनतेला धमकू लागलेत आणि त्यांना सांगतायत की असं करू नका, तसं करू नका, अशा पद्धतीचा दबाव तिथं लोकांवर आणत आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सोशल मीडियावर सध्या मंगेश साबळे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. मतदारसंघामध्ये सुद्धा मंगेश साबळे यांची चर्चा जोरदार सुरू असल्याचंच आपल्याला दिसतं. कारण की जिल्ह्याभरामधून मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. ते ज्या ज्या गावामध्ये जात आहे त्या त्या गावामध्ये त्यांना ऐकण्यासाठी, बघण्यासाठी, भेटण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी मंगेश साबळे यांच्या पाठीमागं उभा राहताना दिसतीये. म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकते असं सुद्धा मंगेश साबळे यांनी सांगितलेलं आहे. आता मंगेश साबळे यांना जिल्ह्याभरातूनच नाही तर महाराष्ट्रभरातून सुद्धा एक मोठा पाठिंबा मिळतोय. आता तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि मंगेश साबळे यांना कुठून पाठिंबा देताय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण की अनेक कमेंटच्या माध्यमातून अनेक जण सांगतात की आम्ही इथून मंगेश साबळे यांना पाठिंबा देतो म्हणून. एकंदरीत मंगेश साबळे यांच्या उमेदवारी अर्जाबद्दल, मंगेश साबळे ज्या पद्धतीने निवडणूक लढवत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.